आपण सध्या आहोत 361 क्रमांकाच्या हायवेवर. बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे दररोज एक अपघात, अशी स्थिती या चौकातली आहे. जोपर्यंत इथलं स्थानिक प्रशासन या होत असलेल्या दुर्घटनांकडे लक्ष देत नाही तोपर्यंत अपघाताची मालिका सुरूच राहणार की काय, असा प्रश्न आता इथल्या जनतेमधून उपस्थित केला जात आहे. तुम्ही बघू शकता MH26ECE 3472 या क्रमांकाची गाडी जी आहे, मला वाटतं ही नांदेडकडून येत असावी आणि ही सुद्धा गाडी त्याच कंपनीची आहे आणि ती लातूरकडून अहमदपूर शहरामध्ये ती जात असावी. मात्र याच ठिकाणी गेल्या 8 दिवसामधला हा चौथा अपघात म्हणता येईल आपल्याला. तुम्ही गाडीचे चालक वगैरे आहेत का? बरोबर. या गाडीचा नंबर काय सांगता येईल का? याच्यावरती नंबर आहे बघा. हां बघा, हा MH26CH 7755 अशा या 2 गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र गाड्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्याचे चित्र तुम्हाला या अपघातामध्ये झालेलं दिसते. गेल्या अनेक दिवसापासून हे अपघात होण्याची मालिका सुरूच आहे. अनेक वेळा इथल्या पुढाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी इथल्या स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की या ठिकाणी खरं तर मोठ्या स्वरूपाचे ब्रेकर, स्पीड ब्रेकर झाले पाहिजेत, परंतु हायवेने मात्र त्याला मंजुरी दिली नसल्यामुळे, स्पीड ब्रेकर न केल्यामुळे अपघाताची मालिका गेल्या अनेक दिवसापासून सुरूच आहे. अजून इथं किती दिवस वाट बघावी लागते का असेच अपघात दररोज होतच राहणार? कालच एक अपघात पंजाबच्या गाडीचा झाला होता आणि आज दुसराच हा अपघात, ह्या 8 दिवसातला चौथा अपघात म्हणता येईल. गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, परंतु स्थानिक प्रशासन मात्र याकडे लक्ष देत नसल्यामुळे दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढतच जात आहे. नेमकं काय झाल्यावर इथलं स्थानिक प्रशासन या अपघाताच्या मालिकेकडे लक्ष देतं आहे आणि अपघात कसं रोखू शकते हे पाहणं महत्त्वाचं ठरतं आहे. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.